पप्पू चल लवकर लवकर चल चल लवकर चल. आणि सानू इथे काय करते सानू? अच्छा बटरफ्लाय पकडते. येस मित्रांनो, हा ट्रॅप रेडी झालेला आहे. खेकडे मिळालेच पाहिजेत. हे बघा, ही दुसरी पोपटी बघताय तुम्ही. हा 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 हा. काही गोष्टी यांनी रिव्हील नाही केल्यात, त्या मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये रिव्हील करतोय. हो हो हो. सगळं झालंय आपलं, ठीक आहे. घर फायनल झालं, घराचे पैसे दिले, यांनी सोनं होतं ते विकलं, पैसे दिले. आता सगळं रेडी आहे. विचार करा तुम्ही, पैसे दिलेले आहेत, लोनचं डिस्बर्समेंट करायचं आहे. आणि जसं आम्ही बाहेर निघालो, बाहेरचा नजारा बघा. वा, बाहेरचं बघा आणि समोरचं बघा. असं एक नंबर. काल ना आपण या डॅम वरती आलो होतो बघा. पुढचा आता रस्ता दिसतच नाही, पूर्ण गायब झालेला आहे बघा. पूर्ण गायब झालेलं आहे बघा. दुसरा ट्रॅप काढतोय आता आपण. ए भाजीची सोय झालेली आहे. हा, अरे वा, मोठं आलंय. नमस्कार सर्वांना. तर आजच्या व्हिडिओचा टायटल आणि थंबनेलवरनं तुम्हाला समजलं असेल आजचा व्हिडिओ कसा होणार आहे. तर आज आपण आलो दादांसोबत. नमस्कार, जय श्री महाकाल सगळ्यांना. कसे आहेत सगळे? तुमचे सगळ्यांचे कमेंट्स एवढे वाचतो मी, ठीक आहे. जेव्हा पण मी व्हिडिओमध्ये येतो तुम्ही जे प्रेम देता, तर म्हणलं स्वतः समोर येऊन तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद आणि थँक्यू म्हणावं की तुमच्या प्रेमासाठी. आणि असंच प्रेम मला देत आहे, अश्विन आणि स्नेहाला पण द्या. तर आज आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवतोय. म्हणजे 2025 आता संपत आला, 2 दिवस राहिले. तर दादांचा कसा इथे प्लॅन होता. दादाच्या काकांचा एक फार्म आहे, तर दादा त्यांच्या मित्रांसोबत तिथे चाललेले. दादाने एक असंच कॉल केला की चला आपण सगळेजण जाऊ, फॅमिली ट्रिप करूया. तर आम्ही ठीक आहे, सानूला पण मजा वाटेल मामासोबत फिरायला. सानू एक्साइटेड असते ना मामासोबत. तर आता आम्ही सकाळी तर सकाळी काहीतरी 6 वाजता निघालो दादा. आपल्या इथे घरी इथे 8 वाजता आलं, 7:30-8 वाजता आलं. मग नंतर आता इथे 9 वाजले आम्हाला पोहोचता. आता कुठे आलं आपण दादा? आता आपण आहे ना खालापूर मध्ये आलोय. खालापूर मध्ये आता इथे नाश्ता करणार आपण. हा इथे हॉटेलचं नाश्ता नाव आहे. खूप छान मिळतो. सारखं येत असतो मी. हा जे रिसॉर्ट आहे म्हणजे एक ते माझ्या काकांचं आहे. ओके. तिकडे येत असतो मी, थोडस नेचर मध्ये रिलॅक्स करायला. पण मी इथे खाऊन जातो कारण इथे महाराष्ट्रीयन ब्रेकफास्ट खूप छान मिळतो. ओके. तर चला आता आपण करूयात ब्रेकफास्ट. हे बघा आपल्या सोबत आयशा पण आहे. आयशा चला चल नाश्ता करूया. ये चल ये लवकर. आता ना आमचा नाश्ता वगैरे मस्तपैकी झालेला आहे. आणि नाश्त्यामध्ये काय काय मागवलेलं दादानी? मिसल पाव मागवलेला, बटाटा वडा मागवलेला, पुन्हा थालीपीठ होती. काय काय व्हेरायटी मध्ये आम्ही नाश्ता केलेला आहे पहिल्यांदा. आणि खूप सगळ्यात छान. सुंदर जे होता तो चहा होता. चहा. तर आता आमचा नाश्ता वगैरे झालाय मस्तपैकी. आणि आता आम्ही निघालोत आणि आपल्या लोकेशन वरती पोहोचायला आपल्याला मॅप वरती आता फक्त 15 मिनिटं दाखवतात. तर एक काम करूया, आता आपण ना लोकेशन वरती गेल्यावरती बोलूया. तर चला कंटिन्यू राहा. आपल्या लोकेशन वरती जाण्यासाठी रस्ता बघा दादा, जाईल ना गाडी? हो. हा सगळा ओढा आहे, पावसाचं नाही पूर्ण भरलेलं असतं. अच्छा. पूर्ण भरून वाहतं. आता वरती तिकडे जे एक त्यांचा छोटा तलाव आहे ज्याला त्यांनी बनवलंय छान, त्याचं पाणी तर बघा केवढं. आणि हे मित्रांनो हा सगळा भांबुर्डीचा पाला आहे. म्हणजे आपली पोपटीचं बेत आहे. पोपटीचा बेत आहे आपला. हे मला थोडं असंच आवडतं की सगळ्या गोष्टींपासून लांब, जिथे नेटवर्क नाहीये नेचर मध्ये. अच्छा. नाहीतर फोन आणि ते बोलत आणि ते, त्यापेक्षा असं जरा ब्रेक जरुरी आहे. हो, कारण की 1 तारखेपासून मला एवढं काम आहे ना, तर म्हणलं इकडे आपण हे करूयात. इकडे येतच होतो तर म्हणलं चला तुम्ही पण. वा, किती सुंदर आहे बघा ना. पावसात काय भारी वाटेल. पावसात खूप भारी असतं. पावसात फक्त गाडी बाहेर लावावी लागते आणि चालत जावं लागतं. अच्छा. हा गेट आपल्याच याचा आहे? हे गेट आपला आहे. ओके. पप्पू चल लवकर चल लवकर. किती सुंदर वाटते दादा. छान. हे शो बघा ना, किती सुंदर वाटते. आता आपण डॅम्प वरती आहोत. अजून मध्ये आल्यावर बघ. वा, किती सुंदर आहे ना एकदम. हा, खूप छान. असं बघ ना, नेचर पण काय छान वाटतंय. हो बघा किती सुंदर असं वाटते. छान. हो. बघा एकदम नेचर मध्ये, नाही कसला झंझट, नाही कसला. हो, जस्ट तुम्ही विचार करा की 31st जवळ आहे पण गर्दी आहे का? नाही. पीसफुल आणि एकदम छान. आणि ते जे काका आहेत आपले, ते फॅमिलीज किंवा यांनाच असं अलाव करतात. उगाच दारू पिणारे खाणाऱ्यांना अलाव नाही करत ते. अच्छा. फॅमिलीज असतील, तुम्ही या, राहावा, एन्जॉय करा. बरोबर.
तर बाकी डिटेल्स ना आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार. जर तुम्हाला यायचं असेल तुम्ही येऊ हो. शकताय. दादांचं नाव सांगा, मस्त तुम्हाला आणि स्टे करावं. ते बघा तिकडे बघा पिल्लू कसं बसलाय बघा माझं पिल्लू बघा झूम कर zoom. वा, किती सुंदर बघा टेडी बसले. बिअर सारखं दिसतं ना? टेडी असते कसा. आयशो अरे आली आली. पडशिले तिकडे खालती लवकर ये, लवकर ये. ये, लवकर ये, लवकर ये, लवकर ये. ए, लवकर ये, लवकर ये. वा. कुठे आला तू कुठे आला घुमी करायला आला झाली घुमी करायला स्नेहा, कसं वाटलं? एकदम छान बोलतो ना, एकदम पीसफुल वाटते, शांतता आहे, कारण कोणच नाही, आम्हीच फक्त 4-5 हो. माणसं. दादाचे अजून एकदम मित्र येणार आहेत, पण ते कॅमेरा समोर नाही येणार कारण त्यांना ते कम्फर्टेबल थोडस लाजता येत ते कॅमेराशी आहेत ते कॅमेरा हो. फेस नाही केलाय म्हणून, तर आपणच एन्जॉय करणार, कोणच नाही. एकदम अजून छान तर वाटतं. तुम्हाला आम्ही फार्म दाखवला नाही. आणि आम्ही जस्ट आलो ना, तर अर्धा तास पण नाही झाला. हा, आम्ही डायरेक्टली इकडे आलो, बघायला आलो. किती सुंदर प्लेस आहे, हा. वाटेल का इथून जायचं मन सुद्धा करणार नाही, इतका सुंदर प्लेस आहे. हो. तर खूप दादानी खरंच आम्हाला आणलं इथे, खूप बरं वाटतं आम्हाला, मस्त. सानू पण एकदम एन्जॉय करते. हो, कसं वाटतं सानू? भारी वाटतंय ना. हा, तर चला जाऊया आता. तुम्हाला फार्म पण दाखवायचं कंटिन्यू राहा टेंट बघा वा. हे जिथे बघा, आपण राहणार आहे असे टेंट आहेत. तर आता तुम्हाला एकदा आतमधून आतमधून दाखवतो या. ही इकडे अशी बंद करायला उघडायला झीप आहे ओके. आणि मग याच्यानंतर तुम्ही असं आतमध्ये जाता वा, आणि किती आतमध्ये सुंदर. झाल्यानंतर किती भारी, छान बघा, किती सुंदर असं वाटतंय. अशी लाइटिंग वगैरे लावलेली आहे. आणि जसं आम्ही आतमध्ये आलो ना, म्हणजे असं बाहेर तर एवढं थंडगार वातावरण झालंय, आणि जसं आम्ही आतमध्ये आलो ना, मस्तपैकी असं गरम गरम वाटत. वाटतंय पण रात्रीचे मला नाही वाटत का असं म्हणजे गरम नाही राहील रात्री म्हणून. थंड होईल. हा, तर तुम्ही इकडे असं एकदम एकत्र फॅमिली बरोबर छान स्टे करू स्टे करू शकता. शकता. इकडे आता हे 4 कॉट आहेत, इकडे वाढवता पण येतात. तुम्ही सांगितलं हा की हा, जर फॅमिली मध्ये असतील जास्त लोक असतील तर ते लावून देतात cot लावून इकडे. देतील इथे. हा, पण आणि छान आहे, सुंदर हा आहे. टेंट बरेच आहेत अजून. तर बघा, कोणालाही इथे यायचं असेल ना, तर डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही सर्व माहिती देतो, कॉन्टॅक्ट नंबर पण देतोय ना हो, दादा? कॉन्टॅक्ट नंबर पण देऊयात, तुम्ही या, दादांचं नाव सांगा, तुम्हाला डिस्काउंट सुद्धा भेटेल. डिस्काउंट पण देऊयात आपण. तुम्ही इकडे येणार ना, तुम्हाला रिलॅक्स फील करायला मिळणार. म्हणजे असं वातावरण तुम्हाला लवकर कुठे भेटणार जसं नाही. मी मुंबईत राहतो हा. ठीक आहे, तर मला 31 डिसेंबर 1 जानेवारी भरपूर इन्व्हिटेशन असतात. हा, पण मला काय आहे ना की ते दिवसभरच आहे ना, ट्रॅफिक, हॉर्नचा आवाज, म्युझिक, आणि ते लाईफस्टाईल तर जगतोच आहे. बरोबर. तर माझं असं होतं की चल मी वर्षाचा शेवट आहे ना हा पीसफुल करतो, ठीक आहे, आणि वर्षाचं नवीन एकदम हॅपनिंग करूया. छान. आणि कोणाला जसं असं म्हणजे ट्रॅक करायची आवड असेल तर हो. तिकडे पण भरपूर हो, सारं ट्रेकिंग आहे. करायला पण आहे तिकडे. तर बघा, इंटरेस्टेड असणार, तुम्हाला असं वाटत असेल मुंबईमधून आणि कुठेतरी बाहेर. आणि हा प्रमोशनल व्हिडिओ नाहीये, हा, 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 हा. हा प्रमोशनल व्हिडिओ नाहीये. नाहीतर तुम्हाला वाटेल का प्रमोशन व्हिडिओ आहे. बरोबर. आणि सानू इथे काय करते सानू? अच्छा, बटरफ्लाय पकडते. किती पकडलेस? हे बघा, 2 पकडले. कसं वाटते सानू तुला इथे आले? भारी वाटते. काय म्हणजे आवडलं काय इकडची गोष्ट तुला? इकडली गोष्ट आवडली की इथं खूप मोठा आणि महाबळेश्वर सारखं वाटतंय. अच्छा, महाबळेश्वर सारखं वाटते. आजचा मेनू बघा, आपला घरगुती जेवण ना सर्व. हाँ आलू हाँ. मेथी ओके, आलू मेथी, लाल मटर मटर, भात ओके दाल शिरा ओके, चिकन मटन मटन पण चपाती, बनवलंय. हा, कांदा लिंबू म्हणजे ज्याला जसं पाहिजे, ज्याची रिक्वायरमेंट असेल तसं त्यांना जेवण मिळणार, आणि ते पण आपलं घरगुती. चला, वाटण हे जरा कमी वाटण मला ओके ओके, चला आता जेवायला बसूया आपण. आम्ही जेवलोय, दादा आतमध्ये जाऊन झोपले, तेव्हापासून सानूला फक्त आणि फक्त खेळायचं आहे. आणि जे काही गेस्ट आले ते त्या साईडला आहेत, जेवतात वगैरे. तर आम्ही आता एकदा मस्तपैकी टाइम पाससाठी हे आणलंय, काय बॅडमिंटन आणलंय. खूप छान आहे. हा. मला पण थोडंसं रेस्ट करायचं, पण सानू आपल्याला रेस्ट करून देत नाहीये. हा, तर आपण विचार ठीक आहे, तिला खेळायचं तिच्यासाठी झालं तर तिला एन्जॉय करू. छान आहे ना पण फार्म हाऊस, खूप छान मस्त बघा ना. शांतता आहे ना, लोक तरी आवाज नाही येत त्यांचा. हा, हे बघा इथे टेंट पण मस्तपैकी असे आहेत, प्रायव्हेट टेंट. आणि तिकडे डॅम्प वरती तो डॅम्प पण किती मस्त आहे ना. एकदम सुंदर आहे. हा, आता सानू आणि मम्मी. जेवले का बाबा? अरे
सानूला तुम्ही बघताय, मम्मी सानू. तर आता इथे मस्तपैकी आम्ही दोघे जण बसलोय आणि सानू तिथे हे आपला चितूर वगैरे असतं ते पकडते, खेळते त्यांच्यासोबत. कसं वाटते स्नेहा? मस्त मस्त एकदम. बघा आलोय आम्ही तर थोडा पण म्हणजे ना झोपायची इच्छा नाही होत, कारण इतकं भारी वाटते. दादा कसं ट्रॅव्हल करत आले सकाळी तर दमले, ते झोपलेले, तर आम्ही जेव्हा त्यांना आरामात झोपे, कारण सानू कशी झोपणार पण नाही आतमध्ये गेलो तर, मस्ती करत आहे, त्याच्यापेक्षा इथे तिला खेळवलेली बरी. तर आता मस्तपैकी आम्ही फ्रेश झालोत आणि आज कसं आहे माहिती आहे का, इकडं अगोदरच दादानी सांगितलेलं का डॅम्प आहे मोठा, तर तिथे खेकडे भेटण्याचा चान्स आहे. तर आपण ना एक टाइमपास म्हणून 2 ट्रॅप आणलेले आहेत. तर ट्रॅप टाकणार आहोत आज आपण. कोंबड्याचा ते आतडा वगैरे असतात ना, ते आणलंय त्यांना खाना. आणि ते जे म्हणजे काम करतात काका, त्यांना वगैरे विचारलं का इकडे म्हणजे खेकडे मिळतील का, असं नाही का आपल्याला म्हणजे भेटलेच पाहिजे म्हणून. आम्ही एक जस्ट टाइमपास म्हणून आम्ही आणलेले आहेत. आलो इकडे तर म्हणलं टाइमपास करू, आपले खेकडे बघूया सापडतात का. हा, तर आज आपण ट्रॅप टाकायचं आणि उद्या त्याची उकवण करायची ना. उद्या उपवन करायची. चला चल सानू पुढे. बघा, ट्रॅकिंग करायची तुम्हाला जर आवड असेल ना, तर हे सर्व फॅसिलिटी आहे तिकडे. तर बघा, चल पुढे सानू. ऍक्टिव्हिटी पण तुम्हाला चल करता आयशा. येईल. आयशा पण आली. बघा किती मस्त फिरते. आणि हे जो आपण फार्म मध्ये आलोय हा पेट फ्रेंडली आहे ना, म्हणजे आपण पेटला घेऊन येऊ शकतो. बघा आयशाला पण घेऊन आलो. दादांची आयशा आहे, तर आयशाला घेऊन आले. तुमच्या घरी पण असं म्हणजे पेट वगैरे असतील तर तुम्ही इथे घेऊन येऊ शकता. बघा दादा आणि आयशा कशी चिल करतात. आयशा 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 खेकडे पकडायला. खेकडे पकडायला आली. खेकडे पकडणार ती. हा, चला आता आम्ही एक फोटो शूट करतो दादाचा. तर याच्यामध्ये ना आपण हा, ते कोंबड्यांचे आहेत ना आतडं आणली. आतडे, हा, ते बांधूया. आता हे जुगाड केलाय मित्रांनो आम्ही. दादांजवळ चाकू पण बघा, एकदम सर्वायवल. शिकारीवाला म्हणजे सर्वायवल नाईफ आहे ना. सर्वायवल नाईफ आहे. याच्यामध्ये हे करायचं, आणखी एक याच्यामध्ये फाडायला बांधूया. याच्या लागेल. अजून एक फाडूया. 2 ट्रॅप आहेत आपल्याकडे. 2 ट्रॅप साठी आपण हे धार भारी आहे याला. धार खूप आहे. येस मित्रांनो, हा ट्रॅप रेडी झालेला आहे. ओके. खेकडे मिळालेच पाहिजेत. हा, ओके. हो. ते साईडला 2 दगड का ठेवलेत माहितीये का, ट्रॅप आहे ना, याच्याने पुढे गेला नाही पाहिजे. हा, एकाच जागेवरती राहील म्हणून. तर पहिला ट्रॅप ना आपण इथे लावलाय ना दादा. हो, इथे लावलाय. दुसरा ट्रॅप काय करायचा, दुसरा ट्रॅप आपण तिकडे बाहेर जायचं का, हा डॅम मध्ये लावू. डॅम वरती लावला. डॅम मध्ये लावू. मस्तपैकी सनसेट पण झाला. चला, सानू आणि ऐशा बघा इथे बसलेत. काय विचार करताय तुम्ही? काय नाही, क्रॅबची वाट बघताय का काय? हा बघा स्पॉट बघा, हा पूर्ण ना डॅम्प आहे बघा, किती मोठा आहे. बापरे. दुसरा टाईप ना, हो हा, त्या झाडा तिथून टाकू तिथनं. हा, म्हणजे त्याला बांधायचं आणि टाकून त्याला द्यायचं ना. बांधायचं आणि टाकायचं. हे बघा मित्रांनो, दुसरा ट्रॅप आपण इकडे खाली टाकतोय. टाकू. हा, तर हा दुसरा ट्रॅप टाकलेला आहे आपण. वंड आहे ना, एकदम खोल आहे जागा. हा बरोबर आहे, परफेक्ट दिसतंय. तर आता आपण उकवण कधी करायला यायचा? आता उपवन करायला सकाळी येऊया. चालेल, चला. मस्त धुकं आणि थंड असणार हम्म. तेव्हा येऊया. ऐशोला बघा मस्तपैकी स्वेटर घातलंय. तर आता आपण पोपटी बनवणार आहोत. चला, पोपटीसाठी काय काय घेतले ते आपण बघूया. येस. हे बघा, ऐशाला पण पोपटी खायची. ऐशो इकडे 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 इथे रे. तिला पण पोपटी हे तर खायची. काय पाहिजे, काय चाललंय बघ. हा. काय चाललंय? चिकन चिकन चिकन. आई चिकन बनवलंय मस्त मस्त. हे लवकर लवकर कलाले म्हणा, मला भूक लागली आहे. कला लवकर लवकर. तर हे बघा, पहिला मटका भरून झालेला आहे मस्तपैकी पोपटीने. बांबुड्याचाच पाला ना. हो, बांबुर्डी. याच्यामध्ये पावट्याच्या शेंगा आहेत ना, आणि तुरीच्या शेंगा आहेत. आणि इथे तुम्ही बघताय बटाटा घेतलाय, मॅरिनेशन केलंय सर्व मसाल्यामध्ये. बटाटा आहे, चिकन आहे, कांदे आहेत, अख्खे कांदे आहेत. अरे वा, चिरी मारली त्याला. चिरी मारली का? कांदा मी पहिल्यांदा बघते पोपटीमध्ये. तर हे बघा, इथे मटका लावतात पोपटीचा. हा दुसरा. दोन्ही पण पोपटीचे मटके लावलेले आहेत. दोन्ही पण मटक्याला मस्तपैकी चारी बाजूने झाकून घेतलेले आहे फाटे. हे बघा, आता पाल्याने पूर्ण झाकतात.
करेक्ट अर्धा तास लागणार ना, अर्धा तास लागेल ना. फायनली आपली पोपटी झालेली आहे. ती बाटली द्या काका मागची जरा. हे बघा, ही दुसरी पोपटी बघताय तुम्ही. हा 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 हा. सानू झोपली. तिला अंडे किती आवडतात आपल्या युट्यूब फॅमिलीला माहिती आहे. हा जेवढं पाहिजे तेवढंच खा, गरम गरमच राहू दे त्याच्यात ना. हा. तर फायनली पोपटी झालेली आहे. सानू ऍक्च्युली झोपले, नाही तर तिला पण भरपूर आवडते. हे पण गेले पण ती उठत नाही, कारण दिवसभर खूप मस्ती केली. तिने काय ना काय खाल्लं, तिचं पोट भरलंय आणि इतकी अप्रतिम पोपटी झाली आहे खूप छान झाली. खूप वेळा मी खाल्ली आहे, घरात पण आपण बनवतो, पण या पोपटीला तोडच नाही ना दादा. आपण किती वेळेला सांगितलं, जर तुम्हाला पारंपरिक पोपटी खायची असेल तर मटक्यामध्येच बनवा, आणि ते पण बाबुड्याच्या पाल्यामध्ये. एवढी सुंदर, म्हणजे पोपटी जेव्हा ओपन करत होतं ना ते काका, सुगंध ते बांबुडेवाल्याचा, पूर्ण जे काही इन्ग्रेडियंट प्रत्येकाचा टेस्ट किती सुंदर आहे ना दादा. हे बघा चिकन बघा किती भारी झालेलं आहे. हे बघा चिकन बघा एकदम भारी असा शिजलाय. एकदम झणझणीत पण झाली ना दादा. सानूला खूप वेळा उठवण्याचा प्रयत्न केला, पण ती काही उठत नाही, कारण दुपारी ती भरपूर खेळली आणि जेवण पण तिचा मस्तपैकी झालेलं आहे, आणि काय ना काय खातीच आहे आली तेव्हापासून. तर आता ना आम्ही जेवायला बसलोय. जेवायला मटन आहे आणि कोलंबी तवा फ्राय. एक नंबर, एकदम टेस्टी. एक नंबर जेवण बनवलं. हा, हे काका आहेत, सर्व जेवण काका बनवतात. अजून काहीतरी वाटतं आणतात. आणि दुसरं इथे काय आहे, राईस आणि वरण सुद्धा बनवली, कारण मटन सुक्का केलाय म्हणून. आणि मित्रांनो खरं सांगतो की काकांच्या हाताला जी चव आहे ना, एक नंबर, जबरदस्त, अप्रतिम. मटन काय सुंदर बनवलंय. खरं सांगायचं ना, एवढा भारी मटन बनवलंय ना, म्हणजे पोपटी पण एक नंबर, पुन्हा दुपारचा चिकन पण बनवलेला, आणि उद्या ना ते खास आमच्याकडे तांदळाची खीर बनवणार आहेत. तांदळाची खीर बनणार आहे, तांदळाची खीर. इथे मस्त जेवायला बसलेलो आहे. तर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया. थांबा. या ब्लॉगला एंड करण्याच्या आधी मी काहीतरी सांगू इच्छितो. हा बोला ना. की काही गोष्टी यांनी रिव्हील नाही केल्यात, त्या मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये रिव्हील करतोय. हो. थोड्या गोड आहेत, थोड्या कडू आहेत, थोड्या आंबट आहेत, झोमणाऱ्या पण आहेत. त्या रिव्हील करणं गरजेचं आहे. कारण की मी असा व्यक्ती आहे की प्रेम ज्यावेळेस वाटायचंय ना, इतकं वाटायचं की स्वतःचे कपडे काढून द्यायला लागले तर चालतील, पण ज्यावेळेस ते असं डोक्यावरून पाणी वाहतं ना, त्यास मला ही फॅमिली आहे. तुम्ही आज जे मोठे झालात ना, त्याचं पूर्ण क्रेडिट यांना जातं. मग ह्यांना आहे ना माहिती पाहिजे. हो बरोबर. काही गोष्टी मलाही आत्ता कळाल्यात, बसल्यावरती, जेवताना, फिरताना वगैरे. तर तुम्ही आता इथपर्यंत हा ब्लॉग बघितला असणार, तर याच्या पुढचा नक्की ब्लॉग बघा. गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. आणि जसं आम्ही बाहेर निघालो, बाहेरचा नजारा बघा. वा, बाहेरचा बघा आणि समोरचा बघा, असा एक नंबर. अरे बापरे, समोरून काहीच नाही दिसत, किती धुका पडलाय बघा ना. काही दिसत नाही. हा, आता या साईडला ना धबधबा आहे, चला तुम्हाला मी दाखवतोय. म्हणजे खाली आहे पूर्ण. वा, अरे बापरे, एक नंबर. इसे कहते जन्नत. वाव, डोळ्यांवरती विश्वास नाही बसत. मित्रांनो, आता आपण चाललोय आपले ट्रॅप चेक करायला. हो, इथला पहिला ट्रॅप चेक करूया आपण, काय सापडलंय का. पाण्याचा आवाज बघा किती भारी येतोय. आता आम्ही कसं माईक लावलंय, तेवढं काय तर क्लिअर नसेल येत. क्रॅप तर काय आपल्याला दिसत नाहीये. नाही, आहे त्या साईडला एक आहे.
एक आलेलं आहे. काल ना आपण या डॅमवरती आलो होतो बघा, पुढचा आता रस्ता दिसतच नाही, पूर्ण गायब झालेला आहे बघा, पूर्ण गायब झालेलं आहे बघा. पाणी पण नाही दिसत डॅम मधला. काय भारी वाटते नजारा. आता आपण दुसरा ट्रॅप चेक करूयात. दुसरा ट्रॅप काढतोय आता आपण. अरे मासे आलेत ट्रॅप मध्ये. हा क्रॅब पण आहेत. ए भाजीची सोय झालेली आहे. झालेली आहे. हो. हा अरे वा, मोठा आलाय. एक नंबर साईज बघा याची. मोठा आलाय आणि एक हे आले. टोटल याच्यामध्ये 4 आलेत. तिकडे एक एक 5. मासा आला. टोटल 5 झाले क्रॅप. याला आपण सोडतोय. छोटा आहे ना, पुढच्या वर्षीपर्यंत मोठा होईल. ते बघ मासे बघ कसे खातात ते. हा ना. हा. हर हर महादेव. हर हर महादेव. सूर्यनारायण महाराज की जय. नाश्ता करणार आहे. बघू शकता तुम्ही, सांबार आहे, चटणी आहे, उपमा आहे आणि गरम गरम मेदू वडा आहे. वाव. हे सांबार बघा. अरे वा, शक्टाच्या शेंगा विंगा मस्तपैकी टाकून ड्रमस्टिक्स टाकलेत. तर जसं मी सांगितलं की माझे काका आहेत आणि त्यांचं हे आपलं होमस्टे सारखं म्हणू शकता किंवा एक रिसॉर्ट सारखं म्हणू शकता, जिथे सगळेजण बरीच लोक येतात. तर थोडं काका तुम्ही सांगू शकता का? आपल्या होमस्टे नाही आहे ॲक्च्युली, हे रिसॉर्ट सारखंच आहे ना? हां ॲज गुड ॲज. रिसॉर्ट. हां म्हणजे ॲक्च्युली मी प्रकाश कालेकर हां. गेले बरेच वर्ष ही आम्ही ॲक्च्युली कॅम्पसाईट बनवून चालवतो आणि ते हळूहळू ते सगळं बदलत गेलं. म्हणजे जसं जसं लोकांच्या रिक्वायरमेंट आल्या तसं ते पुढे बदलत गेलं त्याच्याप्रमाणे. अच्छा अच्छा. हां. तर मग इथे म्हणजे किती, म्हणजे आता कसं आहे, आपण आपली जी यूट्यूब फॅमिली आहे त्यांना आपण सांगतोय जर तुम्हाला इथे स्टे करायचं असेल तर तुम्ही सुद्धा येऊ शकता. तर कॅपॅसिटी किती आहे लोक? आपली साधारण 50 लोकांची कॅपॅसिटी आहे ओके. ओव्हरनाईट म्हणजे मुक्कामासाठी. हां हां. मुक्कामासाठी आपण 50 लोक एका वेळेस म्हणजे मुक्कामाची करू शकतो. ओके. आपल्या इकडे राहण्याची पण व्यवस्था आहे व्यवस्थित. तर इथे आपल्याकडे हे डॉग फ्रेंडली आहे. तर इथे तुम्ही डॉग्स घेऊन येऊ शकता तुमच्या. त्याच्यानंतर तुम्ही इथे जर तुम्ही कॉर्पोरेटमध्ये आहे तर तुमचा ग्रुप वर्क सकट तुम्ही येऊ शकता. ट्रेनिंग प्रोग्राम काय करायचं? हा, ट्रेनिंग प्रोग्राम करू शकता. कॅम्प होऊ शकतात. ॲडव्हेंचर कॅम्प होतं, ट्रेकिंगसाठी आहे इकडे, डॅम आहे. तर व्हिडिओजमध्ये तुम्हाला दिसेल आपण सगळं कव्हर केलेलं आहे. तर फॅमिलीज येतात आणि खूप छान आहे. एकदा आनंद घ्या या गोष्टीचा. तुमचे डॉग्स पण खूप कम्फर्टेबल असतील. ब्रेकफास्ट, लंच, इव्हनिंग, हाय टी, स्नॅक्स आणि डिनर हे प्रोव्हाइड होतं. आणि डॉगसाठी तुमच्या फूड पण प्रोव्हाइड होतं. ते करतो. व्हेज नॉनव्हेज सगळं मिळतं. तुम्ही हो, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नंबर देतो काकांचा. हो, शो करू. आणि त्याच्यावर तुम्हाला फक्त कॉल करायचा आहे आणि बुकिंग करायचं आहे. किती लोक येणार आहेत, काय येणार आहेत, तुमची रिक्वायरमेंट काय आहे, ठीक आहे, ती सांगायची. डॉग्स आहेत तुमच्याबरोबर नाही आहे. आणि तुम्ही फक्त एकदा येऊन बघा, इथलं जेवण जेवून बघा. बापरे, ठीक आहे. एक नंबर जेवण. हां, की तुम्ही नाव काढणार, ही अशी जागा आहे. ज्याला कोणालाही यायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर आम्ही स्क्रीनवरती दिले आहे. डिस्क्रिप्शनमध्ये पण सर्व माहिती दिलेली आहे. तर नक्की एकदा तुम्ही स्टे करायला या. एवढं भारी आहे ना, एकदम अप्रतिम. मन एकदम खुश होऊन जाईल तुमचं. आणि पुन्हा एकदा सांगतो की हा प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे. हां. ठीक आहे. हे माझे काका आहेत आणि आपलं हे फॅमिली आहे सगळं. त्यासाठी एकदा तुम्ही ट्राय करू शकता. जसं आता काल जसं एक विषय झाला होता, तर म्हणजे मी काय आहे ना की एक घरातल्यांना सर्वांना एक प्रेमाने रिक्वेस्ट करतोय. त्याच्या आधी हा विषय तुम्हाला सांगतो की मी इकडे येत होतो. मी यांना का घेऊन आलो, कारण की यांनी सांगितलं नसेल, एक व्हिडिओमध्ये यांनी सांगितलं की दादा निघाले होते. तर ते निघाले होते यासाठी की एखादा माणूस खूप मोठं स्वप्न बघतो घर घ्यायचं. बरोबर. आणि त्यासाठी खूप वेगळ्या लेवलवरती हार्डवर्क आणि प्रयत्न करायला लागतात. आणि त्या प्रयत्न करत असताना
यांच्याकडे जे काय यांनी सेव्हिंग्स केले जे काय गोल्ड यांनी बनवून ठेवलेलं, आणि मी यांना नेहमी सांगायचो की जे पण पैसे येतील ना तर थोडंसं गोल्ड घेऊन ठेवा, कारण की त्याच्या ज्यावेळेस प्राईस हाईक होईल त्यावेळेस ते घर घेताना ते विकून तुम्हाला एक चांगले पैसे मिळतील, कारण की जे सेव्ह करून ठेवले त्याचा तेवढा इंटरेस्ट नाही मिळणार. तर त्यांनी ते ऐकून ते तसे करत होते. सगळं झालं आहे आपलं, ठीक आहे. घर फायनल झालं, घराचे पैसे दिले, त्यांनी सोनं होतं ते विकलं, पैसे दिले, सगळं लोन झालं, सगळं रेडी होतं. फक्त आहे ना त्यांनी एक डॉक्युमेंट्स मागितलं की बाबा ठीक आहे तुम्ही महाराष्ट्रीयन आहात, सगळं ठीक आहे, बट ॲज पर गव्हर्नमेंट रूल तुम्हाला डोमोसाईल सर्टिफिकेट हे जॉईन करावं लागेल. जे मला इथे एक मेन्शन करेन, ऍक्च्युअल कसं आहे माहिती आहे का, आपण ना युट्यूबर आहोत. हो, तर आपला कसं बिझनेस म्हणजे युट्यूबची इन्कम कशी आज जास्त Fixed कमी, payment आणि नाही ते आहे. बँकवालेच ना ते याला हे नाही करत, ॲग्री नाही करत. हो. बँकवाले काय आहेत की याला तुमचं व्यवसाय असं समजत नाहीत, हां. ठीक आहे. याला बिझनेस नाही समजत जो रेव्हेन्यू जनरेट होतो यूट्यूबमधून. तर यांचा जो मसाल्याचं होतं त्या बेसवरती थोडं या बेसवर सगळं असं करून जुळवलं होतं. मग आता आली कुठे गोष्ट की एक डोमोसाईल सर्टिफिकेट पाहिजे की तुमचे पॅरेंट्स हे इंडियन आहेत, हां. ठीक आहे. कारण की आपल्या इकडे हे खूप मोठ्या लेवलवरती सध्या चालू आहे की खूप नेपाळचे, बांगलादेशचे आणि दुसऱ्या भागातले आफ्रिकन्स पण जे इंडियामध्ये इलिगली येऊन राहत आहेत, आणि मग पुढे जाऊन ते खूप इश्यू होईल आपल्यासाठी सिक्युरिटीसाठी. पण तर गव्हर्नमेंटने रूल बनवला की नाही तुम्ही सगळ्यांनीच ते मॅन्डेटरी सबमिट करा. आता सगळं रेडी आहे. विचार करा तुम्ही पैसे दिलेले आहेत, लोनचं डिस्बर्समेंट करायचं आहे, हा डॉक्युमेंट नाही आहे, आणि या डॉक्युमेंटसाठी आम्ही रिक्वेस्ट करतो आहे पण समोरून रिस्पॉन्स काही मिळत नाही आहे. मग ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये बिल्डरनी सांगितलं की जर तुमचं ही प्रोसेसमुळे प्रॉब्लेम येतो आहे तर मी इतक्या दिवस काय थांबू शकत नाही, तुम्ही दिलेले पैसे घेऊन जावा आणि ही डील कॅन्सल करा. आणि ती सिच्युएशन अशी झाली होती ना यांच्यासाठी की ते खूप असं की झालं आहे आता हातात येणार आहे की, आणि मग तिकडे जे मन दुखलं, मन तुटलं म्हणू शकता, आणि ते लोक थोडे नाराज झाले, थोडेसे लो झाले. म्हणून मी निघालेलो माझे क्लायंट्स वगैरे समोर रात्री की नाही यार यावेळेस एक स्वप्न बघितलं असं प्रत्येकाने यावेळेस उभं राहायला पाहिजे आपल्याला बरोबर. मी प्रत्येक पॅरेंट्सला सांगेल की तुम्ही इथे कमेंट करा प्लीज की तुम्हाला तुमची मुलं दारुडी म्हणून झालेली चालतील, चोर म्हणून किंवा गुन्हेगार म्हणून झालेले चालतील, XYZ, की बाबा अश्विन घरात ठीक आहे अमुकचा मुलगा आहे, बघितला का कसा फालतू आहे, दारू पितो, बघितलं का गुंड आहे, बघितलं काय, असं ऐकायला कुठल्याच पॅरेंट्सला नाही आवडणार आहे. तुमचा मुलगा काहीतरी चांगलं करतो आहे आणि चांगल्या गोष्टींसाठी आईवडिलांचं नाव निघतं आहे, त्याच्या भावा बहिणीचं नाव निघतं आहे, त्याच्या मित्रांचं नाव निघतं आहे, तर ही प्राऊड मुमेंट झाली. हे तुम्ही सगळ्यांनी कमेंट करा याच्यावरती, मी जर चुकत असेल तर, ठीक आहे. तर इथे आपलं माझं असं होतं की इथे सपोर्ट केला पाहिजे होता. त्या एका डॉक्युमेंट्समुळे सगळं राहिलं जागेवरती. डील कॅन्सल झाली. तेच सांगतो ना, झालेलं सगळं झालं तर डील कॅन्सल झाली. आपण नवीन वर्षी मकर संक्रांतीनंतर तुमच्यासमोर तो व्हिडिओ सुरू झाला, कारण पौष महिन्यात मी यांना सांगितलं काय नाव करायला, आपण ते त्यावेळेस करू. तर इतकं ते मनाला लागलं, माझ्या लागलं, सगळ्यांच्या लागलं. मग हे अपसेट झाले ते. तर मी ह्यांना इकडे यासाठी घेऊन आलो की चला यार थोडंसं माइंड फ्रेश होईल, चेंज होईल. मला एक छोटासा ब्रेक पाहिजे होता. तर शांती मिळण्यासाठी मी आणि आयशा इकडे येत असतो, ठीक आहे. माझे फ्रेंड्स माझ्याबरोबर येत असतात जे कॅमेऱ्यामध्ये नाही येतात, कॅमेरा शाय आहेत. म्हणून मी ह्यांना पण घेऊन आलो की हे पण एक माझ्या लाईफचे फॅमिलीसारखेच आहेत. तर जर माझं चुकत असेल तर प्लीज यूट्यूब फॅमिली तुम्ही सजेस्ट करा की किती वाईट वाटलं असेल, किती मन दुःख झालं असेल की यार झालेलं काम एका पेपरमुळे किंवा एका गोष्टीमुळे किंवा सपोर्ट नसल्यामुळे रिजेक्ट झालं आहे. आणि स्नेहाला एन्झायटी अटॅक आला होता, तिची तब्येत खराब झाली होती, म्हणजे बऱ्याच गोष्टी झाल्या त्या. आता त्या सगळ्या गोष्टी कशा आहेत ना की तुमच्यासमोर मांडणं चुकीचं वाटतं, टाइम पाहिजे की टाइम पण पाहिजे. आणि मी नेहमी यांना शिकवत असतो की काही गोष्टींकडे दुर्लक्ष करा, तुम्ही तुमचं काम करा, कर्म करा आणि पुढे चाला. ते ज्यावेळेस फिरून येणार आहे ना तुमच्याकडे त्याच ते ब्लेसिंग घेऊन येणार आहे. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही लोकांच्या आयुष्यामध्ये आहे ना असं काम करा की त्याच्या मनातून ज्यावेळेस एक निघेल ना आशीर्वाद, तर तो आशीर्वाद निघाला पाहिजे, बददुआ नाही निघाली पाहिजे. की ज्यांनी मला ह्या 2025मध्ये जे काय दिलं आहे ते परमात्मा परमेश्वरा त्यांना डबल करून दे.
मग आता तुम्हाला काय डबल पाहिजे? सपोर्ट, प्रेम, आपुलकी, पैसा पाणी, बरोबर? आम्ही प्रे करतोय मनापासून देवाकडे, आणि मी वारंवार मेन्शन करतो की जे काय आज हे लोक आहेत ना, बिकॉज ऑफ यूट्यूब फॅमिलीमुळे आहेत. जो काय मसाल्याचा बिझनेस आहे तो यूट्यूब फॅमिलीमुळे आहे, ठीक आहे? त्यामुळे तुम्ही त्यांना प्रेम दिलं आहे, आम्ही परमेश्वराकडे पूजापाठ करतो, प्रे करतो, तर आम्ही हेच एक्सपेक्ट करतो की बाबा त्यांना प्रेम मिळावं, त्यांनाही त्यांच्या आयुष्यातल्या अडीअडचणी दूर व्हाव्यात, प्रगती मिळावी. 2025 संपतं आहे, राईट? आणि उद्यापासून 26 सुरू होतो आहे. ॲडव्हान्समध्ये सगळ्यांना नवीन वर्षाच्या, फायनान्शियल नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि चांगले कर्म करा जेणेकरून रिटर्नमध्ये चांगल्या गोष्टी पदरात पडतील. उगाचच काहीतरी नुकसान स्वतःचं करून घेण्याच्या मागे लागू नका. आपल्या आयुष्यात अशा गोष्टी का घडत आहेत हे विचार करा, की एखादा माणूस पुढे चालला आहे आणि आपण तेवढे का पुढे नाही चाललो आहे, किंवा असाही विचार करा की आपण पुढे का चाललो आहे. का पुढे चाललो आहे? बिकॉज ऑफ तो बघतोय, तो ब्लेसिंग देतो आहे तुम्हाला की नाही यार, हा पर्सन खरंच डिझर्व करतो पुढे जाणं, कारण की हा सगळ्यांचा हात धरून चाललेला असतो. तर प्लीज सपोर्ट, माझी एवढीच रिक्वेस्ट आहे. हेच रिव्हील करायचं होतं, हे मी बोललो होतो की हे सगळ्या गोष्टी घडल्यात. आणि आपल्या युट्यूब फॅमिलीला हे पण नव्हतं माहिती का आपण घर बुक केलं होतं आणि आपण त्याच्यासाठी आपलं सोनं विकलं होतं. म्हणजे आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये नाही, त्यांना सांग, व्हिडिओ शूट पण करून ठेवलेला की आपण हो. एक टाइम आला की ते एक लाईनशी सगळं अपलोड करायचंय, सगळं युट्यूब फॅमिलीला आपण गुड न्यूज देणार त्यासाठी ठेवलेला. पण हो. एवढं अचानक घडलंय की काहीच गोष्टी झाल्या. मकर संक्रांतीनंतर तुम्हाला गुड न्यूज होती, ठीक आहे? कारण की जे काय तुम्हाला मी दिसलो होतो टेबलवर बसून फायनलाइज करताना, कारण की माझं एवढं शेड्यूल बिझी असतं त्याच्यामधून मी आलो होतो का, तर त्या दिवशी आम्ही फायनलाइज केलं होतं आणि सगळी प्रोसेस झाली होती. सगळी प्रोसेस झालेली तुम्हाला एक पेपरमुळे, की तुम्हाला होम टूर द्यायची, तुम्हाला शॉपिंग दाखवायची, की कुठलं कसं इंटिरियर करायचं आपल्याला, किंवा किचन कसं बनवायचं आहे, तुमचे गायडन्स ॲडवाईस पाहिजे होते, कारण की तुम्ही पण पार्ट ऑफ लाईफ आहात त्यांच्या. बट ठीक आहे, परमेश्वर त्यांना बुद्धी देव. तुम्ही रिक्वेस्ट करा कमेंट करून सगळ्यांनी प्लीज. आणि दादाने आम्हाला खूप काही समजवलं, असं बोलते लाईव्ह मध्ये होत राहतो, काही टेन्शन घेऊ नका, अजून काहीतरी चांगलं आपल्यासाठी हो. असेल ते भेटेल आपल्याला, लवकर भेटेल ना, लवकर भेटेल. हो, तर हे असं असतंय का आम्हाला कधी कधी म्हणजे भरपूर टेन्शन असतो, तर दादा आम्हाला त्याच्यात कोणच नसते तर दादा असतात मागून. तर आम्ही 1-2 व्हिडिओमध्ये मी पण शेअर केलेला की दादा घरातून निघालेले भेटायला आम्हाला, काहीतरी एक झालेला रिझन. तर हा रिझन हाच होता की हाच आमच्या सोबत इतका मोठा प्रॉब्लेम झालेला, जे कुठे ना कुठे आम्ही बोलतो लपवत होतो तुमच्यापासून. ते आमच्या फेसवरती पण तुम्हाला कुठल्याही व्हिडिओमध्ये दिसला नसेल की अशी गोष्टी झाले. तर तुम्हाला याच्याकडून एक गोष्टी तुम्ही शिकू शकतात आमच्याकडून, की इतका प्रॉब्लेम्स म्हणजे झाला आमच्यासोबत, तरी आम्ही ते फेसवरती तुमच्यासोबत शेअर नाही केला त्या टायमिंगला, पण आज दादामुळे ते शेअर केलेलं आहे. तर किती प्रॉब्लेम आले तरी बोलतात ना, घाबरू नका, काही ना काही त्याच्यातून बोलतात निघून जाते, काहीतरी रास्ता भेटते ना दादा. आणि दादांसारखे माणसं आपल्या मागे असतील तर आपल्याला चांगलंच मोटिवेट करतात, आणि मग त्याच्यातून आपण बाहेर निघून अजून मेहनत करायला रेडी होतो. बस एवढंच. बघू आता पेपर भेटल्यावरती काय होतंय. आता ते तर डील आपली कॅन्सल झालेलीच आहे, पण अजून आपल्याकडे नवीन आपण बघतोय, शोधतोय, तर ते गोष्टी लागतील पण आपल्याला. ही गोष्ट तर लागणारच आहे त्यांना. तर मी रिक्वेस्ट करतो, तुम्ही रिक्वेस्ट करा प्लीज, द्या पेपर यार, डॉक्युमेंट्स द्या, कारण की तुमचंही नाव कुठेतरी कौतुकात निघणार आहे, रोशन होणार आहे. आता आपला मस्तपैकी जेवणाचा टाइम झालाय, स्टार्टर खाऊन तर झालेलं आहे. आता जेवणमध्ये काय काय तुम्हाला दाखवतो एकदा. इथे काय आहे? हे पालक पनीर आहे. पालक पनीर. आपण व्हेज खात नाही म्हणून तरी पण त्यांनी व्हेज थोडंसं बनवलं. ओके. त्यांना सांगितलेलं व्हेज बनवू नका. हा. हे आलूची भाजी, आलू मटार आहे. ओके. तो एक एक्स्ट्रा अजून एक व्हेज राईस आहे, डाळ आहे. ओके. आणि मित्रांनो इथं आल्यावरती ना ही डाळ नक्की ट्राय करा. डाल. डाळ भात तुम्ही खाल्ला ना, तुम्ही म्हणाल असं डाळ भातच नाही खाल्ला. हा. स्वीट डिश मध्ये इथे गुलाबजाम आहेत. ओके. ठीक आहे. आणि इकडे ह्या शिंपल्या आहेत. अच्छा. आणि मग तिकडे चिकन आहे. ओके. आणि मित्रांनो तुम्हाला वाटेल की आम्हीच आहे का फक्त इथे, तर काय आहे ना, आम्ही 31st ला दुपारी निघतो आणि इथे आता 25 लोक येत आहेत एक्स्ट्रा. तर त्यांचं जेवण वगैरे ते काय आहे हे वेगळं बनणार आहे. हे आत्ता फक्त आपल्यासाठी एवढं बनवलंय. ओके. त्यांना माहिती आहे काकांना की बाबा प्रसाद हा हार्डकोर नॉन व्हेजिटेरियन आहे आणि त्याचे मित्र, पण तरी पण त्यांनी 2 व्हेजच्या भाज्या बनवल्या. हा आयशूचे, हो आयशूचे, हो बेबीचे ना माझ्या.
कोणाचं आहे बेबी? कोण आहे बेबी? दर. अच्छा, हे लगेच खायचं? तिच्यासाठी स्पेशल चिकन चिकन बनवलं. राईस. चलो. आणि सानू बघा तिकडे आहे. जेवण झालं, ती पण आता मस्तपैकी खेळते. आता विषय असा झालेला आहे मित्रांनो, ह्याच्यामध्ये ना 5 खेकडे होते. हा त्यातले 2 ट्रॅप फाटलेला होता, आम्हाला माहित नाही, त्यातनं पळाले. बरोबर. आणि नंतर मग आमच्या बहिणीने सांगितलं की दादा नवीन वर्षाचं ह्यांना जीवदान देणं गरजेचं आहे, तर हे त्यांना पण पार्टी करू दे 31ची. तर आपण त्यांना सोडतोय. हा बघा किती मोठा आहे. हा बघा किती मोठा आहे बघा. हा कोण सोडेल का एवढा मोठा भेटला तर? हा बघा शिंगरा बघा किती मोठा आहे. तर आपण आता यांना 31ची पार्टी करण्यासाठी सोडतोय. ओके. ठीक आहे. खेकड्याची साईज बघा, एक नंबर साईज. वा. ठीक आहे स्नेहा, सोडतो हा. हॅपी न्यू इयर. नवीन वर्षाच्या शुभेच्छा भावा तुला. खेकड्याला पण शुभेच्छा दिल्या दादानी. तर फायनली आपण जेवढे पण खेकडे पकडले होते त्यांना रिलीज केलेले आहेत. हो राजदादानी महापुण्याचे 2 काम केले. सकाळी एक फिशला सोडली हो. आणि आता हे पण सोडले. त्यांना हो. लाईफ जगू दे, जेवढी लाईफ असेल तेवढी जगतील ना. आणि ज्याला कोणालाही इथे रिसॉर्टवरती यायचं असेल मस्तपैकी स्टे करायला, तर सर्व माहिती आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि जेव्हा ते काकांचा आपण इंट्रो घेतला तेव्हा स्क्रीनवरती नंबर सुद्धा दिला होता. तर नक्की एकदा इथे या तुम्ही. पेड प्रमोशन खरंच नव्हता, नाही तर खूप लोकांना जसं वाटेल की इतकं दादाने पण चांगलं सांगितलंय, प्रमोशन हा. केलंय, हो. काय पैसे वगैरे तर 1 रुपयाही घेतले ना. दादाचे जेवढे बिल झालेलं दादांनी दिलेले आहेत पैसे. आणि जेवणाची चव बापरे बाप, एक जबरदस्त, नंबर. खूप छान जेवण. आलेत ना तर नक्की तुम्ही म्हणजे जेवणाचा तर आस्वाद घेणारच, हो. पण तुम्ही बोलणार का काहीतरी सजेस्ट केलंय म्हणून. जेवण. हो. दादा कुठला बेस्ट सीझन आहे इथे येण्यासाठी? पावसाळ्यात तर खूप चांगला आणि विंटर विंटर. ना? गरमीत खूप गरम असतं. हा. ते आता AC रूम्स वगैरे बनवणार आहेत. हम्म. तर बघू मे मध्ये काय कसं सिच्युएशन आहे. बट विंटर आणि रेनी सीझन खूप ओके. best तुम्ही आहे या. ना? हो हो हो. आज आम्ही जे बघितलंय मॉर्निंगला, तुम्ही तर ते व्हिडिओ मध्ये बघितलं असेल, इतका सुंदर दृश्य होतं बापरे, ना दादा. समोरचं दिसत महाबळेश्वर होतं. जायची गरज नाही हो. असं वाटलं आज. खरंच महाबळेश्वर जायची गरज नाही. तर चला That's it. आता आपण भेटूया नेक्स्ट जय ब्लॉग श्री मध्ये. महाकाल. जय श्री जय महाकाल. श्री हॅपी महाकाल. न्यू इयर हॅपी न्यू सगळ्यांना. हो इयर. हॅपी न्यू इयर. चला बाय. बाय.